वळूयात पुढील बातमीकडे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या अशा अनेक मागण्यांसाठी खासदार शेट्टींनी काढलेली आत्मक्लेश यात्रा काल पनवेलमध्ये दाखल झाली। या यात्रेचा आरंभ पुण्यामध्ये झाला होता। 127 किलोमीटरचा प्रवास पायी करत ही पनवेलमध्ये येऊन पोहोचली। यावेळी सलग 6 दिवस पायी प्रवास केल्यामुळे खासदार राजू शेट्टींची प्रकृती खालावली। राजू शेट्टी यांचा पाय सुजला असून त्यांचा रक्तदाबही कमी झालाय। सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणतीही ठोस पावलं उचलत नसून सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे अशा खरमरीत शब्दात राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली। या यात्रेत राजू शेट्टींचा मुलगा सौरभ शेट्टी सहभागी झाला असून त्यानंही पुण्याहून पनवेलपर्यंत चालत प्रवास केला। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणणाऱ्यांनी शेतीमालाचे भाव वाढले आणि या सगळ्या परिस्थितीला कमी अधिक प्रमाणात काही अंश मी स्वतःसुद्धा जबाबदार आहे, कारण मी गावोगावी फिरलो होतो माझ्या सहकार्यासहित। काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार पराभूत करा, NDAचं सरकार निवडून आणा, आपल्याला आजचे दिवस बघायचे आहेत, म्हणून हा आत्मक्लेशाचा मार्ग पत्करला।